फ्रेंड्स, हाव आर यू? काय मजेत सगळे? आज आपण पहिला चॅप्टर जो आहे बायोलॉजीचा तो सुरू करूया. आपण हा इझी टॉपिक घेणार आहोत. पहिला त्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. या टॉपिकचे दोन भाग आहेत. असे अनेक भाग आपण केलेले आहेत. त्याच्यातला पहिला पार्ट आपण बघूया, रेस्पिरेशन. So the topic 1 is respiration. सिलेबस आहे ज्यामध्ये इंट्रोडक्शन, ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन, ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम, नंतर मेकॅनिझम ज्यामध्ये ब्रीदिंग, एक्सटर्नल, इंटरनल आणि सेल्युलर रेस्पिरेशन असे 3 टप्प्यांमध्ये मेकॅनिझम बघणार आहोत. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस मध्ये O2 आणि CO2 ट्रान्सपोर्ट, नंतर रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन, मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुव्हमेंट्स जे आपल्या शरीरामध्ये होतात त्याविषयी पण आपण माहिती घेणार आहोत. नंतर रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, असं हे सिलेबस आहे. यानंतर या टॉपिकचे आपण बरेच पार्ट्स केलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यात इंट्रोडक्शन, ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन इन ॲनिमल्स आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ मॅन, या 3 भागांचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन. त्यामध्ये आपल्याला थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे काय, त्याची व्याख्या, नंतर एक इक्वेशन आहे ते, का महत्वाचं आहे रेस्पिरेशन, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. All living beings require constant supply of energy. प्रत्येक सजीवाला ऊर्जा ही लागत असते. The source of food, energy is a food which gets oxidized to liberate energy. अन्नापासूनच ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणून रेस्पिरेशन इज अ एनर्जी रिलीजिंग प्रोसेस, ज्यामध्ये ऊर्जा निर्मिती होते. त्याची सोपी डेफिनेशन, सायंटिफिक डेफिनेशन अशी केलेली आहे. रेस्पिरेशन इज डिफाइंड ॲज अ बायोलॉजिकल ऑक्सिडेशन इन विच फूड इज ब्रोकन डाउन स्टेप बाय स्टेप टू प्रोड्यूस एनर्जी विथ द बाय प्रोडक्ट्स वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साईड. सो ग्लुकोज पासून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा ही सेल्समध्ये बनवली जाते and it is being converted ultimately into ATPs. रेस्पिरेशन हे जे मेकॅनिझम आहे हे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होतं, कारण त्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स इन्व्हॉल्ड असतात. मग जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने होणार, नंतर पाण्यामध्ये राहणारे जे काही प्राणी असतील त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने होणार. सो द लिव्हिंग बीइंग्स विच आर adapted to that particular environment, as per that environment they have different types of organs of respiration. हे जे organs of respiration आहेत यांचे अतिशय महत्वाचे फीचर्स, किंवा ज्याला आपण म्हणूया की ह्या फीचर्समुळे ते ऑर्गन्स रेस्पिरेशनला मदत करू शकतात. त्यांचे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नंबर 1, त्यांचा सरफेस एरिया हा मोठा पाहिजे. दे शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. दे शुड बी व्हेरी थिन, हायली व्हॅस्क्युलर अँड अलाउ एक्सचेंज ऑफ गॅसेस, ज्यामधनं वायूंचा एक्सचेंज म्हणजे गॅसेसचं एक्सचेंज होणं सहज शक्य व्हायला पाहिजे, म्हणून ते थिन असतात आणि रक्ताचा पुरवठा त्याला जास्त केलेला असतो. सो दे आर हायली व्हॅस्क्युलर. दे शुड बी केप्ट मॉइस्ट ऑलवेज. यांच्यामध्ये जे ऑर्गन्स आहेत ते नेहमी ओलावा असलेले असायला पाहिजेत, कारण ओलाव्यामुळे काय होतं की एक्सचेंज ऑफ गॅसेस हे सहज शक्य होतात. तर हे महत्वाचे फीचर्स त्या ऑर्गन्सचे असायला पाहिजे, तरच तो ऑर्गन रेस्पिरेशनमध्ये मदत करू शकतो. यानंतर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, त्यांचं थोडक्यात आपण
एक्झाम्पल्स बघूया. फ्लॅटवर्म्स ज्याच्यामध्ये प्लॅनेरिया येतो, ज्याला मराठीत आपण चपटे कृमी म्हणतो, त्या फ्लॅटवर्म्समध्ये बॉडीवॉल हा महत्वाचा ऑर्गन आहे रेस्पिरेशनचा. त्यांच्या माध्यमातून हे रेस्पिरेशन घडत असतं. अर्थवर्म आपल्याला माहिती आहे, त्याची त्वचा ही नेहमी ओली असते, त्या स्किनमधनं हे रेस्पिरेशन होत असतं. तसेच वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये ट्राकियल सिस्टीम असते, ट्यूब्स सिस्टीम त्याला आपण म्हणतो, जे की ओपनिंग जे आहे त्या सिस्टीमचं त्याला स्पायरॅकल्स आपण म्हणतो, त्याच्यातून हवा जी आहे ती आत बाहेर होत असते. स्कॉर्पियन्स आणि स्पायडर्समध्ये वेगळे ऑर्गन्स आहेत जे आपल्या पुस्तकांच्या पानांप्रमाणे अरेंज केलेले असतात, त्यांना बुक लंग्स आपण म्हणतो. फिशमध्ये गिल्स असतात, समोरच्या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी. सो फिश हॅव द गिल्स. बर्ड्समध्ये एअर सॅक्स आणि लंग्स असतात. फ्रॉगमध्ये स्किन आणि लंग्स म्हणून तो डबल 2 ठिकाणी, म्हणून त्याचं ग्रुपचं नाव ॲम्फिबिया आहे. 2 ठिकाणी तो राहू शकतो, 2 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तो रेस्पिरेशन करतो. मॅन हॅज अ लंग्स ॲज अ मेजर ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन. परंतु टर्टल जे आहे, जे पाण्यातलं कासव आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा ऑर्गन आहे जो की रक्त त्याला जास्त पुरवठा केला असल्यामुळे, हायली वॅस्क्युलर असल्यामुळे तो ऑर्गन सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेससाठी मदत करू शकतो. सो टर्टल्समध्ये क्लोएका जो की एक्सक्रीटरी सिस्टीमचा भाग आहे, त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतात. तर हे वेगवेगळ्या प्राण्यांच्या बाबतीत वेगवेगळे ऑर्गन्स आपल्या लक्षात आलेले आहेत. आता यानंतर आपण थोडक्यात ह्या वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशन कसं होतंय ते व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडक्यात दिसणार आहेत बघा वेगवेगळे प्राणी कसे ब्रीदिंग करतात. या व्हिडिओमध्ये हाऊ डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स ब्रीथ हे बघणार आहोत. ह्युमन बिईंग हे आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी लंग्सच्या माध्यमातून रेस्पिरेशन करत असतो. लंग्स आर द मेजर रेस्पिरेटरी ऑर्गन्स. हवा ही जी आहे बाहेरची वातावरणातली हवा ही आपण नाकावाटे आत घेतो, त्याला आपण श्वासोश्वास म्हणतो. तर ह्या पद्धतीतनं लंग्समध्ये ही हवा जाते आणि त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा हवेतले जे काही कार्बन डायऑक्साईड आहे त्यांचं एक्सचेंज होत असतो. आणि शेवटी हे रक्तामध्ये शोषलं जातं, ऑक्सिजन शोषला जातो, रक्तातला जो कार्बन डायऑक्साईड असेल तो बाहेर टाकला जातो. म्हणून लंग्स हे मेजर ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन्स आहेत, कारण त्यांची जी वॉल असते ती थिन असते आणि त्या थिन वॉलमुळे एक्सचेंज ऑफ गॅसेस होणं सहज सोपं आहे. सो इन ह्युमन बिंग्स वी हॅव एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू लंग्स. त्यानंतर वेगवेगळे जे प्राणी आहेत, कॅट असेल, काऊ असेल, बफेलो असतील किंवा डॉग असेल, ह्या वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये त्याच पद्धतीने लंग्सने रेस्पिरेशन होते. रेप्टाइल्स आहेत, फिश आहे, अम्फिबियन्स आहेत, बटरफ्लायज आहेत, हाऊसफ्लाय आहे. तर ह्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये लंग्स आहेत, वेगवेगळे ऑर्गन असतात. फिशमध्ये गिल्स असतात हे आपल्याला माहिती आहे. सो फिश टेक्स इन ऑक्सिजन दॅट इज डिझॉल्व्ड इन वॉटर अँड इट हॅज अ स्पेशल ऑर्गन कॉल्ड गिल्स. त्या गिल्सच्या माध्यमातून हवा ही आतमध्ये घेतली जाते. यानंतर काही जे प्राणी आहेत जसं की फिशच्या संदर्भात पाण्यातला विरघळलेला ऑक्सिजन, सो द ऑक्सिजन फ्रॉम वॉटर इज बीन टेकन इन and from the gills the water is being given out and only oxygen is being taken into the blood and which is circulated. So fish have gills. Then tadpoles, they also have a gills or they respire in aquatic environment. Prawns are there. So certain animals, they are aquatic, they have a special organs. So frog, when it is on the land, it is respiring with lung. When it is in water, it respires with skin. So there are two ways and that's what the group is called as amphibia. In insects there are special organs called spiracles which are located on the lateral surface. So
हे जे आहेत हे सगळे एअर ट्यूब्स, त्याला ट्राकी आपण म्हणतो. ओके, तर ह्या ट्यूब्स मधनं हवा जी आहे ती सगळ्या बॉडीमध्ये पसरते आणि हे जे ओपनिंग्स आहेत या ओपनिंग्सला आपण स्पायरॅकल्स असं म्हणत असतो. सो द एअर इज टेकन थ्रू द स्पायरॅकल इनसाइड द बॉडी and it is distributed to the whole body by tubes. म्हणून त्या सिस्टीमला ट्युब्युलर सिस्टीम किंवा ट्रकियल सिस्टीम आपण असं म्हणत असतो. त्यानंतर there are certain animals that do not have special body parts for breathing, so they breathe through their body wall or skin. Earthworm is the best example. Now earthworm has a body wall which is always kept moist, very thin one. So it directly absorbs the oxygen and releases carbon dioxide through that body wall. So let us have the revision. Mammals, birds, reptiles breathe through their air lungs. Animals like fish and tadpoles which are aquatic, they breathe through their gills. Then insects breathe through the spiracles and tubes. Amphibians like frog breathe through the lungs on the land and skin in water. An earthworm has a breathing through the moist skin. We have seen that the respiratory organs are different in different animals as per their ecosystem or ecological conditions. This was the first part in which we have learned about different organs of respiration in animals and how the exchange of gases takes place in different animals through different organs. Now the next one is how the respiratory system of man is being formed, how the lungs are exchanging the gases, and how the respiration, the whole process takes place through the body. So let's go for the respiration in animals. So that we have just now revised, let us see the important part, respiratory system of man. Now respiratory system of man consists of organs like, it starts with nose or nostrils, then nasal passage. Then nasal passage has three parts: vestibular part, respiratory part and olfactory part. Then we have a pharynx. Pharynx again has three different parts: nasopharynx, oropharynx and laryngopharynx. त्यानंतर चौथा जो भाग आहे लॅरिंग्स, ज्याला विंड पाईप आपण म्हणतो. नंतर लॅरिंग्स साऊंड बॉक्स आपण ज्याला म्हणतो. आणि पुढचा जो भाग आहे विंड पाईप, ज्याला ट्रकियल किंवा ट्रकियल ट्यूब आपण म्हणतो. आणि शेवटी ही ट्रकियल ट्यूब ब्रॉन्कायमध्ये डिवाइड होऊन परत त्याचे ब्रांचेस होऊन ब्रँक्युल्स तयार होतात, ज्याच्यापासून लंग्स हे शेवटी बनवले जातात. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आपल्याला या ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये दिसतील. पुढच्या भागामध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमचं प्रत्येक भागाचं वर्णन आणि त्याचाही व्हिडिओ बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. So friends, let's start with the respiratory system of man. Now these are the different organs of respiration: nose, nasal passage, then pharynx, larynx, trachea and lungs. Then let us see each part in detail. Nostrils and nasal passages. Nostrils are formed by the separating cartilaginous part known as mesothemoid. So nose divides into two parts called nostrils. Now these nostrils further enter into the nasal passage. So from this part, this enter into a nasal cavity or a nasal passage. Nasal passage show three parts: the vestibular part, then we have a respiratory part, and we have the olfactory part. Vestibular part
has a hair which prevents the entry of dust particles. Respiratory part जो मधला भाग आहे त्यामध्ये सुद्धा एअर असतात आणि तो हवेला गरम करायचं काम करतो. इट वॉर्म्स द एअर that enters into the olfactory region. Olfactory region is a sensory part lined by sensory epithelium and hence it detects the smell. Further, we have this pharynx, the second part. So from nasal passage air enters into the pharynx. Pharynx मध्ये हवा आल्यानंतर ती अजून 3 भागांमध्ये म्हणजे pharynx चे 3 भाग आहेत त्याच्यातल्या nasopharynx मधनं हवा जी आहे ती खाली larynx मध्ये जाते. So pharynx is a common chamber. It's a dual chamber because it has the air passage as well as food passage. It shows 3 regions. पहला है nasopharynx, nasal region कडनं येणारा nasopharynx. Then we have oropharynx जो mouth cavity कडनं येतो मधला भाग आणि तिसरा लॅरिंगोफॅरिंक्स जो की लॅरिंग्स कडे जातो. असे 3 रिजन आहेत. नासोफॅरिंक्स आणि ओरोफॅरिंक्स यांच्यामध्ये एक स्पेशल पार्ट आपल्याला दिसेल ज्याला मराठीत आपण पडजीभ म्हणतो. तो जो आहे तो एपिग्लॉटिस. त्याच्यामुळे एका वेळेस एकच भाग हा ओपन ठेवला जातो. जर हवा आपल्याला हात घ्यायची असेल तर नासोफॅरिंक्स ओपन होईल आणि ओरोफॅरिंक्स बंद होईल आणि जर अन्न गिळायचं असेल स्वॅलोइंग करायचं असेल तर मात्र नासोफॅरिंक्स वरती बंद केला जातो आणि स्वॅलोइंग प्रोसेस होते. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये एका वेळेस एकच फॅरिंक्स ओपन होत असतो. यानंतर लॅरिंग्स हा तिसरा भाग आहे. लॅरिंग्स ज्याला साऊंड बॉक्स असं आपण म्हणतो किंवा ज्या भागामधनं आवाज निर्माण होतो त्याला साऊंड बॉक्स असं आपण म्हणतो. नाउ दिस larynx is again being protected by a special kind of cartilage आणि याच्या आतमध्ये परत आपल्याला बरेच स्ट्रक्चर दिसतात. Larynx begins at C4 and ends at C7 vertebral level. म्हणजे आपले जे व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यातला 4 नंबरचा व्हर्टिब्रापासून तर 7व्या पर्यंत याची लांबी आहे. इथून तो सुरू होतो C4 to C7 म्हणजे लोकेशन. Larynx essentially is a cylindrical hose म्हणजे पाईप सारखा तो भाग आहे. फर्दर त्याचे कार्टिलेजचे वॉल जे असतात दे आर स्टॅबिलाइज बाय लिगामेंट्स अँड मसल्स. त्याला सपोर्ट हा लिगामेंटचा असतो आणि मसल्सचा. Larynx is also known as Adam's apple. It is producing sound म्हणून त्याला दुसरं नाव एक आहे साऊंड बॉक्स. हे MCQ साठी नीटच्या परीक्षेमध्ये महत्वाचे आहे. Nasopharynx open into the larynx through a slit like aperture called glottis. म्हणजे nasopharynx हा डायरेक्ट लॅरिंग्स मध्ये ओपन होतो. त्यांच्यामध्ये असतो ओरोफॅरिंक्स. मग ओरोफॅरिंक्स आणि nasopharynxचं ओपनिंग हे एका वेळेस एकच सुरू व्हायला पाहिजे म्हणून त्यांच्यावर एक इलास्टिक फ्लॅप असतो ज्याला आपण एपिग्लॉटिस असं म्हणत असतो. एपिग्लॉटिस पडजीभ ज्याला म्हणतात तो एकच एंट्री एका वेळेस सुरू ठेवतो. सो एपिग्लॉटिस प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इनटू रेस्पिरेटरी पॅसेज. Along the sides of glottis, 2 elastic folds are there that vibrates and they produce sound. These are called vocal cords. ज्याच्यात आपला आवाज निर्माण होतो तो हे vocal cords याच्यापासून निर्माण केला जातो. लॅरिंग्स पुढे ट्रकियामध्ये ओपन होतो. पुढचा जो भाग आहे तो ट्रकिया. ट्रकियाला दुसरं नाव आहे विंड पाईप, बासुरी ज्याला आपण म्हणूया. याची लांबी साधारण 12 सेंटीमीटर आहे आणि त्याची डायमीटर हे 2.5 सेंटीमीटर आहे. हा एसोफेगसच्या पुढच्या भागाला आहे लोकेटेड आहे आणि त्याच्या मागचा भाग जो आहे तो इसोफेगसचा आहे. म्हणजे या दोन्ही ट्यूब पॅरलल रन होतात अँड दे एक्सटेंड डाउनवर्ड्स इनटू द नेक रिजन. मग घशापासून खाली पुढे सुरू होतात. फायब्रस मसलने हे सपोर्टेड आहेत ज्याला आपण सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंग्स जे की रिजिडिटी याला देतात, ताकद देतात, त्याच्याने ते सपोर्ट केलेले आहेत 16 ते 20. इंटरनली दे आर लाइन्ड बाय सिलिएटेड एपिथेलियम, सेन्सिटिव्ह असतात आणि म्युकस ग्लँड.
दॅट ट्रॅप्स द डस्ट पार्टिकल. म्युकस हा चिकट असतो, त्यामुळे बाहेरून आलेले डस्ट त्याला चिकटतात. बाय सिलियरी मुवमेंट दे स्वेप टू लॅरिंग्स अँड टू एसोफेगस एक्सपेल्ड आउट बाय कफिंग ऍक्शन. आपल्याला ठसका लागतो जर अचानकपणे एखादा पार्टिकल हा रेस्पिरेटरी ट्यूबमध्ये म्हणजे ट्रॅकियामध्ये गेला, किंवा अन्नाचा कण हा घाईघाईमध्ये आपण जर जेवत असलो तर जो ट्रॅकियामध्ये जर गेला तर त्याला कफिंग, खोकला, ठसका येऊन त्याला बाहेर टाकलं जातं. तो परत घशामध्ये येतो आणि आपण त्याला स्वॅलो करू शकतो. ट्रॅकिया याच्या 2 ब्रांच पुढे होतात, दोन्ही रिस्पेक्टिव्ह लंग्समध्ये एंट्री करतात. त्या ज्या ब्रांच आहेत त्यांना आपण ब्रॉन्काय असं म्हणतो. ब्रॉन्कस हॅज रिंग्स ऑफ कार्टिलेज. तर ह्या रिंग्स असतात कार्टिलेजचे त्याच्यामध्ये ब्रॉन्कसमध्ये, आणि ट्रॅकियामध्ये सी शेप कार्टिलेजिनस रिंग्स असतात. तर असं हे स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. लिगामेंटने ह्या सगळ्या रिंग होल्ड केलेल्या आहेत आणि त्यात एक ट्यूब तयार झालेली आहे. सो लॅरिंग्स हा वरचा भाग, त्याच्यानंतर ट्रकिया ही ट्यूब आणि मग त्याचे ब्रँचिंग म्हणजेच ब्रॉन्काय. लेफ्ट आणि राईट ब्रॉन्कामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. पुढे ते दोन्ही रिस्पेक्टिव्ह साईडच्या लंगमध्ये एंट्री करतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो ब्रॉन्काय, सिंग्युलर ब्रॉन्कस. आणि ब्रॉन्कसचं पुढे जे काही अजून वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे ब्रांचेस होतील, ट्यूब्स, पुढे त्याचं डिव्हिजन होईल, त्याला आपण ब्रॉन्क्युल्स असं म्हणतो. ब्रॉन्क्युल्स आणि ब्रॉन्काय हा जो भाग आहे हा आपल्याला फक्त ब्रॉन्कस बाहेर दिसतो, ब्रॉन्क्युल्स हे आतमध्ये असतात लंग्सच्या. सो डिस्टल एंड ऑफ द ट्रॅकिया इज डिवायडेड इंटू 2 ब्रॉन्काय बिहाइंड द स्टर्नम. त्याचं लोकेशन दिलेलं आहे. दे आर सपोर्टेड बाय कम्प्लीट रिंग्स ऑफ कार्टिलेज. दे डिवाइड and enter into the lungs of each side. Each bronchus further redivides and again divides into small branches. Tertiary bronchi divides into many minute bronchioles. Bronchioles are without cartilage rings. Each bronchiole ends into the balloon-like alveolus. These alveoli make the lungs spongy and elastic. तर अशा पद्धतीने हे त्याचे स्ट्रक्चर आहे, राईट अँड लेफ्ट ब्रॉन्कस. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो लंग्सचा आहे. लंग्स आर पेअर्ड. They are paired one spongy, soft, elastic, hollow, cone-shaped, pink structures. Location in the thoracic cavity. आपल्या छातीच्या जो काही पिंजरा आहे त्याला आपण thoracic cage म्हणतो. त्याच्यामध्ये हे दोन्ही साईडला लॉजिंग केलेले असतात. लंग्स आर कवर्ड बाय डबल मेम्ब्रेन, ज्याला आपण प्लुरा असं म्हणतो, प्लुरल मेम्ब्रेन. द राईट लंग इज लार्जर दॅन लेफ्ट. रिमेंबर, उजवा जो आहे तो मोठा आहे आणि लेफ्ट जो आहे तो लहान आहे. सो राईट लंग हॅज 3 lobes while लेफ्ट हॅज 2 lobes. MCQ साठी हे लक्षात ठेवा. Lungs are formed by bronchioles and small sacs called as alveoli. ग्रेप सारखे स्ट्रक्चर दिसतात, हे alveoli. ह्या ग्रेप लाईक स्ट्रक्चरला alveoli असं आपण म्हणतो. The minute branches are called terminal bronchioles, then respiratory bronchioles, and finally clusters of alveolar sacs looking like bunch of grapes. तर हे असं ट्रॅकिया पासून डिव्हिजन होऊन स्मॉलेस्ट जी ब्रांच आहे दॅट टर्मिनेट्स इनटू alveoli. So this is what we call it as the bronchioles and rebronchioles. So the lungs, they are the highly thin elastic organs responsible for exchange of gases. पुढचा जो भाग आहे त्यामध्ये लोब्स कसे तयार होतात लंग्सचे ते बघूया. 3 लोब जे आपण पाहिले मगाशी, 3 आणि 2 असे 5 लोब्स त्याचे असतात. सुपेरियर, इन्फेरियर अँड मिडल लोब्स असे हे तुम्हाला बघा. लेफ्ट साईडला 3 लोब आहेत, सुपेरियर, मिडल आणि इन्फेरियर, आणि राईट साईडला सुपेरियर आणि इन्फेरियर. So superior lobe separated from middle lobe by horizontal fissure, middle again separated from the lower one by oblique fissure. अशा पद्धतीने
हे कोस्टल रिजन म्हणजे कोस्टल कार्टिलेज, फोर्थ जो कोस्टल कार्टिलेज आहे तिथे एक डिव्हिजन दिसते. तर अशा पद्धतीने हे आपल्याला लोब सांगतात की डाव्या बाजूचे 3 आणि उजव्या बाजूचे 2. सो टोटल 5 लोब्स असतात. रिमेंबर. शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे अल्विओलाई, ज्याला आपण ग्रेक असं म्हटलंय, सॅक्स म्हटलंय, विच आर व्हेरी थिन इन स्ट्रक्चर. देअर वॉल्स आर सो थिन. Because of that thinness, exchange of gases is very easy, and that exchange of gases takes place because of diffusion. So diffusion is the process ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रेशरला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस हा एक्सचेंज केला जातो. अल्विओलाई जवळपास आपल्या लंग्समध्ये 750 मिलियन आहेत, and they are highly rich with the blood. सो दे आर व्हॅस्क्युलराइज्ड. आणि हे रक्त जे आहे, ब्लड जे आहे ते पल्मोनरी आर्टरी आणि व्हेन्स इथूनच ते कलेक्ट करतात. सो थिननेस बघा किती लहान आहे, 0.0001 mm. सो दे आर नॉन सिलेटिव्ह and made up of squamous epithelium, has a collagen and elastic fibers. They are highly elastic. Diameter पण खूप कमी आहे, 0.1 mm. increase surface area for exchange of gases. याच्यामुळे एरिया, सरफेस एरिया हा वाढत असतो आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस हे होत असतं. तर अशा पद्धतीने हा अल्विओलाईचा भाग जो आहे तो एकत्रित येऊन हा संपूर्ण लंग स्पॉन्जी बनतो आणि त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं. सो या ठिकाणी हा आपला भाग पहिला पार्ट संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. दुसरा जो पार्ट आहे तो आपण याच्यानंतर पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. नमस्कार. In order to stay alive, the body has to breathe air. We breathe in oxygen and we breathe out carbon dioxide. This process is known as respiration. Breathing happens automatically. Every day, the body breathes about 20,000 times. By the time we reach 70 years old, that's about 600 million breaths. All of this breathing occurs because of the respiratory system, which includes the nose, throat, voice box, windpipe, and lungs. At the top of the respiratory system, the nostrils bring air into the nose, where it's filtered, warmed, and moistened. Tiny hairs called cilia protect the nasal passageways and other parts of the respiratory tract and filter out dust and other particles that enter the nose through the breathed air. Air can also be breathed in through the mouth. The two airways of the nose and mouth meet up at the pharynx, which is located at the back of the throat. The pharynx carries both food and air and is used for digestion and respiration. One path is for food. This is called the esophagus, which leads on to the stomach. The other side is for air. It's called the trachea. A small flap of tissue, called the epiglottis, covers the air-only passage when we swallow. This stops food and liquid from going into the lungs. The larynx, or voice box, is located at the top of the trachea, the air-only pipe. This is where our vocal cords are. The trachea, or windpipe, which is a 2 to 3 centimetre tube, then extends downwards from the bottom of the larynx for about 12 centimetres. The walls of the windpipe are made strong by stiff rings of cartilage that keep it open. The trachea is also lined with tiny hairs. They sweep foreign particles and fluids out of the airway, keeping them from entering the lungs. The windpipe divides into 2 branches, and each one of these enters one of the 2 lungs of the body. Each branch resembles the limbs of a tree, dividing into smaller, finer branches called bronchioles. The bronchioles end in tiny air sacs called alveoli, which look a bit like grapes. These structures enable fresh air to get to the air sacs, which are surrounded by tiny blood vessels, or capillaries. The oxygen passes through these air sacs and travels through the capillary walls into the bloodstream. At the same time, carbon dioxide transfers from the bloodstream into the air sacs, where it gets breathed out of the body. When we exercise, the body needs more oxygen to feed the muscles as they work harder. The body responds by breathing more quickly and deeply. As the cells of the muscles use up more oxygen,
the lungs have to work harder to keep up the supply. The respiratory system then speeds up to supply the body with much needed oxygen, and also to get rid of the carbon dioxide waste in the system. Over time, exercising also helps our chest cavity to get bigger, which enables the body to increase the amount of air it takes in. More capillaries form around the air sacs, so the body gets better at swapping oxygen and carbon dioxide gases. We can see how the body's respiratory system helps the body to move about, and is influenced by regular and ongoing physical activity as well.